तुम्हाला माहितीये का, या देवीला परिधान केले जाणारे सर्वच्या सर्व दागिने यावेळी सोन्याचे होते आणि याचीच अधिक माहिती घ्यायला मी मुंबईतील सायन कोळीवाडा इथे चाललो होतो आणि पाहतो तर रस्त्यावर बंद पडलेल्या या बसला धक्का मारायला प्रत्येक मुंबईकर आपलं स्टेटस विसरून एकत्र उभा राहिला होता। तर याच मुंबईत मी आज आलोय आपलं 66वं वर्ष साजरं करणाऱ्या सरदार नगर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळातील देवीला म्हणजे सायनच्या आई भवानीचं दर्शन घ्यायला। प्रसिद्ध मूर्तिकार श्री रघुनाथ पेंडकर यांनी ही देवीची मूर्ती घडवली आहे। भक्तांनी मनोभावे नवस केल्यावर त्यांना पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी असं सायनच्या आई भवानी मातेचा महिमा आहे। दरवर्षीप्रमाणे या मंडळाकडून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तर आयोजित केलेच जातात, पण यावर्षी या मंडळाने देवगडच्या दशावतार नाटकाचा कार्यक्रम ठेवला होता। या मंडळातील महिलांनी भरघोस प्रतिसाद द्यावा म्हणून महिलांसाठी खास आई भवानीच नेसवलेल्या साड्यांचा यावर्षी लिलाव नाही तर लकी ड्रॉ करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। आणि हेच तर मुंबईचं वैशिष्ट्य आहे ना, कारण वर्षातून येणाऱ्या या सणावाराच्या वेळी आपल्या भागात साजरा केला जाणाऱ्या सार्वजनिक उत्सवात परस्परातील हेवेदावे विसरून ही कुटुंब एकत्र येऊन या क्षणाचा भरघोस आनंद घेतात। चला तर पुढच्या भागात भेट देऊ एका नवीन देवीला।